आपण आता कळंब शहरातील प्राचीन अशा दत्त मंदिराकडे निघालेलो आहोत. कळंब शहरातून साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावर हे दत्ताचे मंदिर आहे. सांगवेळ झालेली आहे. निसर्गाने त्याचे रंग पसरवण्यास सुरुवात केलेली आहे आणि एक सुंदर नजारा आपल्यासमोर सादर केलेला आहे. पाहूयात गुरुदेव दत्तांचे हे मंदिर कसे आहे ते. अत्यंत सुंदर असा हा प्रवेशद्वाराचा नमुना. साजेशी रंगरंगोटी पण त्याला केलेली आहे. आपण आता प्रवेश करूयात. जुनं पण त्यांनी टिकून ठेवलेलं आहे एकंदरीत. अतिशय सुंदर असे गुरुदत्तांचे प्राचीन स्वरूपातील मंदिर. एकूण 4 खांब आणि मागे 2 असे एकूण 6 खांबांनी त्याचं छप्पर आच्छादलेलं आहे. आपण आता मंदिरात जाऊयात. मंदिरात गेल्यानंतर आपल्याला इथे दत्त महाराजांच्या खडावा दिसत आहेत. आतल्या बाजूस एक शिवलिंग आहे. अत्यंत प्राचीन असं मंदिर आहे, पण त्याची संवर्धन करण्यामुळे एक प्रकारची आजच्या विदर्भाच्या भटकंतीचा आजचा आपला पहिला दिवस. त्याची सांगता आपण यवतमाळच्या कळंब शहरातील ह्या अतिप्राचीन अशा गुरुदेव दत्तांच्या मंदिराच्या भटकंतीने केलेली आहे. मागे पाहू शकतो आपण सूर्यास्ताच्या वेळेस निसर्गाने केलेली रंगांची उधळण. वातावरणात एक वेगळाच रंग भरते. चला तर भेटूयात